नमस्कार मित्रांनो, मी आपला सुबोध. आज आपण पहिल्यांदा ट्रॅकिंगला चाललेलो आहे. म्हणजे एका संस्थेमार्फत, ज्या संस्थेचं नाव आहे राधे ट्रेकर्स, सांगलीतील आहे राधे सेवा फाउंडेशन. यांच्यामार्फत ही दरवर्षी ट्रेकिंग केली जाते. त्यांच्या या ट्रेकिंगचा आजचा भाग आहे पन्हाळा ते पावनखिंड. आणि या मोहिमेचा मी हा भाग घेतलेला आहे. आणि या मोहिमेचा मी एक सदस्य होतो आहे, त्यातून मला अत्यानंद होतो आहे. तर पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता सध्या निघत आहोत सांगलीतून. आज 2 दिवस ही मोहीम असणार आहे. आणि या 2 दिवसाच्या मोहिमेचा थरार तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळाला. राधे सेवा फाउंडेशन प्रस्तुत राधे ट्रेकर्स यांच्यामार्फत पन्हाळा ते पावनखिंड 2 दिवसाची मोहीम. आणि त्यासाठी 2 बसेसमधून जवळपास 100+ लोक यांना घेऊन ही संस्था प्रवास करतात. राधे फाउंडेशन सेवा आयोजित राधे ट्रेकर्स यांच्या वतीनं आज आपण पन्हाळा ते पावनखिंड ही आपण मोहीम करतोय की पूर्ण करतोय. आणि या मोहिमेचे व्हिडिओ आपण सध्या आता बघत आहात. चांगले नियोजन केलेले आहे डॉक्टरांनी, डॉक्टर गणेश चौगुले यांनी. सर्वांसाठी चिक्की, टी-शर्ट्स, तसंच एनर्जी ड्रिंक्स, त्यानंतर हे मोबाईलचं पावसाळ्यातील कवर, त्यानंतर कॅरी बॅग आणि ग्लुकोजची पावडर आणि चिक्की असं साहित्य पण प्रत्येकाला दिलेलं आहे की जेणेकरून चालताना कुणाला त्रास होऊ नये. खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि राधे सेवा फाउंडेशनने खूप चांगले याचं नियोजन पण केलेलं आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ट्रेक चालू झालेला आहे. सर्वजण आपल्या मार्गाने मार्गासाठी आपला ट्रॅकिंग किंवा जो पन्हाळा ते पावनखिंड जो मुख्य रस्ता आहे त्या आता रस्त्याला आता आपण आलेलो आहोत. तिला 1-2 किलोमीटर टप्पा पार करून आपण त्या भल्या मोठ्या दरीतून आपण आता बाहेर पडलो. वाटत या मोहिमेच्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांच्या शेती आहेत. त्याचं नुकसान होऊ नये याची काळजी प्रत्येक मावळ्या मित्रांनी घेतलीच पाहिजे. खूप छोटे छोटे भात शेती आहेत, याची काळजी आपण घेतली पाहिजे ही मोहीम पूर्ण करताना. तुर्केवाडी पास करून तुम्ही आला की या टप्प्यातील एक प्रमुख ठिकाण आहे मसाई पठार. या पठाराचं तुम्हाला सांगायची खास गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा येते सुंदर अशी रंगीबेरंगी फुले इथे उमलतात. आत्ता व्हिडिओत काही ठिकाणी तुम्हाला दिसत असतील पांढरी फुले उमललेली आहेत. जसे तुम्ही कास पठार बघितला असाल त्याच धर्तीवर हा मसाई पठार आहे जिथे वर्षातून एकदा रंगीबेरंगी फुले उमलतात. मसाई पठार जो रंगीबेरंगी फुलांसाठी खरं लहान मुलाला या कडेवर एक वडील त्याचे घेऊन मोहीम पूर्ण करतात. दुपारचे 2 वाजलेले आहेत
मित्रांनो आम्ही आत्ता शाहूवाडीजवळ एक माध्यमिक विद्यालय कुंभारवाडी माध्यमिक विद्यालय कुंभारवाडी खोतवाडीजवळ खोतवाडीच्या अलीकडे खोतवाडी इथून 2 किलोमीटर. तर या त्या ठिकाणी सर्व ट्रेकर्स जेवणासाठी थांबले आहेत. साधारण 15 किलोमीटर अंतर कदाचित पार केलं असं असं वाटतं. सकाळी 9 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. त्याच्यानंतर आत्ता आपण थांबलो. सकाळपासून बर्फरस पाऊस थांबून चालू होता. आत्ता ऊन इतकं कोवळं छान पडलेलं. या टप्प्यावरील एक महत्त्वाचं ठिकाण कुंभारवाडी. इथून पुढे 2 किलोमीटर खोतवाडी. या ठिकाणी सर्व ट्रेकर्स विश्रांतीसाठी थांबलेले, जेवणासाठी थांबलेले आहेत. मित्रांनो तुम्ही हा ऐकला असेल, या खडकातून आवाज असा येतो की जर स्पर्श केला दगडांना मारलं की दोन्ही कंपवतो किंवा प्रतिध्वनी येतो. ही दगड आहे गावामध्ये खूप लांब आहे. रेसवरती खडकाचे आणि समोर दिसणार असं या इथून क्रॉस करू या मार्गे आपण चाललो आहोत. खूप सुंदर ट्रॅक आहे. येताना सोबत पाणी, ग्लुकॉन डी, ORS नक्की आणायला विसरू नका. शूज आपले चांगले हवेत. एक काठी नक्की आपल्यासोबत नक्की पाहिजे मित्रांनो. ट्रॅकच्या दुसऱ्या टप्प्यात फक्त आणि फक्त जंगल आणि शेतीची पानं आणि छोट्या छोट्या निसरडा रस्ता. पावसाचा लपंडाव चालूच आहे. 5 मिनटं पडतो, 5 मिनटं उघडतो. लपंडाव चिकन त्या सायानं आपण चाललेलो आहोत. संध्याकाळचे मुक्कामाचं ठिकाण आहे आणि या इथेच या घरामध्ये आम्ही इथे राहिलेलो आहे. मित्रांनो ट्रिपचा दुसरा दिवस, ट्रेकिंगचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण बाहेर पडतो. काल आपण रात्री इथे स्टे केला होता. श्रेयस सर आणि आमचे सर्व सभासद बाहेर पडत आहेत ट्रेकिंगसाठी. कुठे आहे पुरगी कुठे आहे बघा. आपल्यासोबत 6 वर्षी फिरोज सरांची कन्या आहे, ती पण ट्रेकिंग करायला आहे. अखंड कालचा 28 किलोमीटर ट्रेक पूर्ण गेला आहे. आणि मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ सकाळ. आणि आजचा आपला जो ट्रेक आहे तो आपण चाललेला आहोत पावनखिंडीकडे, म्हणजे जे आपलं आजचं डेस्टिनेशन आहे किंवा ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत तो आजचा आपला दिवस संपणार आहे. या इथे आम्ही रात्री स्टे केला होता मित्रांनो. त्या इथेच यांच्या मागे पण भरपूर रूम्स आहेत, खाली पण रूम्स आहेत. त्यासोबत पावनखिंडीकडे तुम्हाला सांगू इच्छितो की काल आपण सकाळी 9:15 वाजता पन्हाळ्यातून बाहेर पडलो होतो. पन्हाळा ते कर्कीवाडी माळीवाडीपर्यंत आपण काल 28.2 किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आपण माळीवाडीपासून घरीला टप्पा पूर्ण करतो. जो मेन आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, कारण आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पावनखिंड आणि जो जंगलचा थरार आहे तो बघायला मिळणार आहे. हो सर चला की नाही आम्ही नाही. सर्व टीम मेंबर्स बाहेर पडलेले आहेत. जय शिवाजी, जय भवानी. बोला सर. आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी शक्यतो वाड्या वस्त्या कमी आहेत. एखाद 2 वाड्या भेटेल आपल्याला. जंगल आणि धबधबा, जंगल, धबधबा आणि वाकडी वाट, वळण वाकडे. बरोबर. ठीक आहे. पण आपण 12-1 वाजेपर्यंत गेलो तर लवकर पोहोचेल. बरोबर. हां, पण एन्जॉयमेंट खरी पाहिजे असेल तर दुसरा टप्पा फार महत्त्वाचा महत्त्वाचा आहे. आहे. हां, कालचा सगळा कंटाळा क्लास आज निघून निघून जाणार आहे. राधे सेवा ट्रेकर्स सर्व सभासद निघालेले आहेत पुढच्या राहिलेल्या मोहिमेला संपवायला. आता खरा ट्रॅक आपला चालू झालेला आहे. जंगल म्हणजे आत्ता आपण सगळ्या जेवढ्या वाड्या वस्त्या होत्या त्या सगळ्या संपवून आपण मुख्य ट्रॅकवर आता येत आहोत. आणि आमचे प्रदीप मगदूम आज खरी आज ट्रेकिंग करणार आहेत. काल इतकं पाय दुखत असताना सुद्धा रात्री मालिश वगैरे करून सर्व मेंबर्स आज तयार आहेत पुन्हा एकदा पावनखिंडमध्ये जायला आणि आपल्या झाडावर पडलेल्या आपल्या सर्व मावळ्यांना त्यांच्या मातीला, त्यांच्या पावनभूमीतून चाललेल्या मातीला आपण माता टेकून यायचं आहे. त्यांना आपण अभिवादन करायचं आहे. खूप सुंदर ट्रेक आहे मित्रांनो. आयुष्यात ही एकदा केलीच पाहिजे अशी
पन्हाळा ते पावनखिंड मोहीम. बरेच जणांना माहित म्हणून सांगा. बरेच जणांना माहित नाही पन्हाळा पावनखिंड ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि अवघड असे. काल मी सर बघितलो काय जवळपास दौंड पनवेल बारामती इथनं पोर आले सर बस करून. ते आपण ते करपेवाडी चाला थांबलो ना त्या तिथं. लांब लांब आणि आपण सांगली कोल्हापूर इथल्या जवळ असून आपण ही मोहीम करायला आळस करतोय. जे त्या काळी जे मावळ्यांनी जे जगले तो जगण्याचा फक्त आपल्याला फक्त एकच दिवस मिळतोय. कारण आपलं रोजचं लाईफ एवढं बिझी असते. एका रात्रीत केलेलं हा त्यांनी एका रात्रीमध्ये त्यांचं आयुष्य त्यातच गेलं सगळं. पण आपल्याला फक्त एकच दिवस जगायला मिळतो त्यांचा. ते आपण जगलं पाहिजे. आणि इतकी शुद्ध हवा शहरापासून लांब प्रदूषणापासून लांब आपल्याला फक्त इथंच मिळते. निसरडा रस्ता आहे. सर्वांनी पाय शिस्तीत ठेवा. अरे बाप रे हे कसं सौंदर्य बघा. या सौंदर्यासाठी तुम्हाला इथे यायला लागते मित्रांनो. काय एकदम व्यवस्थित ठेवा. शूज चांगले पाहिजेत आपले. नवीन शूज घालून कोण यायचा प्रयत्न करू नका. 1 महिना निदान वापरून तिची सवय आपले शूज झालेले असतील. स्पेसिफिकली सांगा ट्रेकचे शूज ट्रेकिंगचे शूज शूज. मग हे शूज वापरले कधी पण कधी पण चांगले. नाही. जबरदस्त सुंदर डोंगर बाजूने पाण्याचा खळखळाट आणि एकदम शुद्ध हवा. हे सर्व अनुभवाला मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा पन्हाळा ते पावनखिंड मोहीम नक्की करायचीच आहे मित्रांनो. आपल्या शरीराची जी जडणघडण आहे किंवा आपलं शरीर कोणत्या लेवल सध्या आहे हे जर जाणून घेण्याचं असेल, आपल्या शरीराची शारीरिक मजबूती जर जाणून घ्यायची असेल असे ट्रेक आपलं करणं खूप गरजेचं आहे. फक्त येताना आपला जो एक विनंती आहे, आपण आणलेला जो सोबत आणलेला कचरा असतो प्लास्टिक बॉटल्स रॅपर्स तो आपल्या सोबतच बॅगमधून घेऊन कचरा कोंडीत टाकायचं नक्की विसरू नका मित्रांनो. ही एक विनंती राहील. ट्रेकिंगला आल्यावर आपल्यासोबत आलेल्या लेकरांचा पण नक्कीच काळजी घ्या. खूप बिकट वाट आहे, निसरडी वाट आहे, पावसाचे क्षण आहेत. असा सुंदर असा ओढा, पाण्याचा खळखळाट, निगळ खळखळाट, आनंदच आनंद, आनंदच आनंद. पाणी आलं ना मिनरल वॉटर, नैसर्गिक मिनरल वॉटर. तर बोला सुंदर पाणी एकदम छान. पॅकेजिंग. आपले सुबोध सर ब्लॉकचे मालक आज त्यांनी शुद्ध पाण्याचा नैसर्गिक मिनरल वॉटर पाण्याचा आनंद घेतलेला आहे. ही खासियत आपल्या ट्रेकर सुबोध सरांची. निसर्गाची ताकद असेल. निसर्गाची ताकद म्हणतात. निसर्गाची ताकद. भरपूर चिखल, ओढ्या, नद्या, नाले करत आजचा हा ट्रॅक आहे. माझे पाय बघता किती आत गेलेत. एवढा बूट दिसत नाही माझी मला, पण तरी पण पाणी खूप सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच हे पाण्यात असत घ्या. आता 2 वेळा घेतलेल्या पाण्यात असत. ह्या बाजूने येऊन एवढा पूर्ण पट्टा पार करून तर परत आपण त्याच्या आत जाणार आहे मित्रांनो. ते आहे मोठा धबधबा. धबधबा. ते सगळ्यांना द्या रे ते खायला. सगळ्यांना द्या. छोटी छोटी लेकर अशी गोळ्या बिस्किट काय नाही रे बाबा, सगळे संपले. मागं देत आलो रे. डोळं, कान आणि श्वास, नाक पूर्ण उघडं पाहिजे सर. त्याशिवाय आपण बघूच शकत नाही. जे पाहिजे ते जे घ्यायला आलो ते आपण मिस करणार. मग गॉगल नाही घाटवतो तर आपण. एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली भात शेती कोकणातील आपण सध्या बघतोय. म्हणजे छोट्याशा बांधावरून शिस्तीत आपण इथून जात आहोत. वर आभाळ चालू. सूर्यकिरण आज सुद्धा येत नाही, इतका गर्द झाडे मित्रांनो. माझ्या मागची वाट बघता आणि ह्या वाटेनं सुद्धा या वाटेनं आता आलेला नाश्ती पाय वाटे मित्रांनो. बघा खूप सुंदर, एकदम निसर्ग. एकदा ही मोहीम अशी मित्रांनो केलीच पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. अजून आपल्याला जी पावनभूमीमध्ये आत्ता आहोत आपण राजदिंडीच्या मार्गावर आहे, त्यांची पावनखिंड आहे जो खरात घडलेला आहे. ती घटना, तो प्रसंग, ती जागा, पण त्या जागेला घेऊन वंदन करायला आपण भरपूर वेळ चालत राहायचं. आणखी एक मला आवर्जून आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही छोटी कन्या
बघता तुम्ही कालपासून कंटिन्यू ट्रेक करत आहे. आत्ता पण आहे, म्हणजे जरासुद्धा थांबली नाही किंवा गाडी 4 व्हीलरचा काही वापर घेतला नाही तिनं. आमच्यासोबत फिरोज सर आहेत, त्यांची कन्या आहे. ते घनदाट जंगल आहे तिथे. हाय कर संपूर्ण ट्रेक पायी पार करते. तर पूर्ण घनदाट जंगल, ओढे, रस्ते, चिखल अशा घनदाट जंगलातून आपली मोहीम पार पडत आहे. राधे फाउंडेशननं खूप उत्कृष्ट नियोजन करून सर्वांना संगत सोबत घेऊन चालले आहेत. सर्व ट्रेकर सांगली आमचे सदस्य पण आपल्या ट्रेकिंगमध्ये आहेत, जो वाटेमध्ये भेटत आहेत. आणि राधे ट्रेकरचे सर्व सभा सध्या पाण्यामध्ये मस्ती करताना दिसत आहेत. भरपूर पाणी आहे, सर्व सभा तिथे बसलेले आहेत. मित्रांनो, ट्रेकिंगचा दुसरा दिवस पन्हाळ ते पावनखिंड. पुन्हा एकदा सांगतोय, आपण माळीवाडीतून सकाळी 9 वाजता बाहेर पडलो आहे. साधारण 11 वाजलेत, अजून आपली ट्रेकिंग चालूच आहे. आपल्या आपण ज्या पवित्र मातीत आहे आणि ज्या ठिकाणी तो रक्तरंजित प्रसंग घडलेला आहे त्या ठिकाणी आपण आज माथा टेकणार आहोत. त्याच्यासाठी आपण चाललो आहोत. वाटेत इतके सुंदर सुंदर असं प्रसंग भेटतोय आपण बघायला. पुढे नाले, शेती, घनदाट असं जंगल, छोटे छोटे मस्त असे धरणे, धबधबे ते तुम्हाला इथंच बघायला मिळतील. जगातील एकमेव पावन आणि मोठी अशी जी ट्रेकिंग ज्याला ओळखली जाते ते हे ट्रेकिंग आहे पन्हाळ ते पावनखिंड. ज्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि मावळ्यांच्या रक्तरंजित रक्ताने या पावन झालेल्या भूमीत आज आपण आहोत. येताना आपल्याला चांगले शूज, औषध, ORS घ्यायचं आहे आपल्याला. आणि चालताना काळजी घ्यायची, कारण पाण्यामध्ये किंवा झाडामध्ये किंवा या मातीमध्ये घनदाट जंगलामध्ये विंचू किंवा छोटे छोटे कीटक किंवा जळूसारखे पदार्थ किडे असतात. त्यामुळे आपल्याला थोडी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी सोबत येताना तुम्ही जळू जर चिकटला कधी तर तो काढण्यासाठी तुम्हाला तंबाखू मिश्रित पाणी आणायचं आहे किंवा काडीपिटी चटका देऊन तुम्ही काढू शकता. या गोष्टी सोबत आपल्याला त्या पण आणायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची मोबाईलचं कवर, कारण पाऊस सारखा इथे येत राहतो. सकाळपासून आपण 2 तासाला चालतो आहे, प्रवास करतो आहे, ट्रेक करतो आहे. इतक्या 2 तासाच्या प्रयत्नानंतर आत्ता एक छोटंसं गाव लागलं आहे. आणि एक सांगायचं राहिलं राहून घेऊ तुम्हाला, मग असं बघितलं असालच, पाण्याची काळजी जरा पण करू नका, कारण इतकं सुंदर पाणी आपल्या जंगलात मागं आपण बघितले. वाटेत छोटे छोटे जे धबधबे, झरणे, इतकं सुंदर गोड पाणी आहे की तुम्ही पाणी कालच्या ट्रेकमध्ये पाणी भरपूर लागते, कारण गावं लांब आहेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला पाण्याचं, आणि आता परत एकदा पाऊस चालू झाला आहे बघताय, पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे. मित्रांनो आणखी आपला थांबण्याचा स्टॉप आला आहे. तिथं राधे सेवा फाउंडेशननं आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा नाश्त्याची सकाळी सोय केली आहे. आता आपण नाश्त्यावर ताव द्यायचा आहे आणि तिथून मग पुढचा प्रवास करायचा आहे. एनर्जी फूड आणि एनर्जी जाळ नियोजन केलेलं आहे राधे सेवा फाउंडेशनतर्फे. खूप खूप आभार गणेश सरांचे, इतकं चांगलं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल. प्रत्येक वेळी भरपूर एनर्जी आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे ट्रेक करताना आम्हाला कोणताही त्रास, शारीरिक आणि मानसिक कोणता त्रास झालेला नाही. धन्यवाद सर. ते एका शाळेमध्ये, प्राथमिक शाळेच्या बाहेर डॉक्टरांनी खूप चांगली नाश्त्यासाठी व्यवस्था केली आहे. वडापाव, चहा सोबत. जवळ आले आपण पावनखिंडीच्या. तर ते शेवटी मित्र त्या जागेत पावित्र्य नक्की जपायला पाहिजे मित्रांनो सर्वांनी. आपण आत्ता मित्रांनो आपण पोहोचलेला पावनखिंडच्या पवित्र भूमीत. आपलं सर 50-52 किलोमीटर 2 दिवसाचा ट्रेक. ज्याच्यासाठी आपण इतकी भली मोठी मोहीम पूर्ण करून सर्व मावळ्यांना, सर्व मराठीकरांना ही जागा नेहमीच प्रेरणा देत राहील.
चहा पण चालू आहे. आणि माझ्यासोबत आहेत सुमित माळी, गिरीश सर आणि सुजित चव्हाण सर सांगलीतून. मित्रांनो, आपली 2 दिवसाची पन्हाळा ते पावनखिंड ही 2 दिवसाची ऐतिहासिक मोहीम पूर्ण झालेली आहे. आणि या मोहिमेचा मला भाग होता आलं, मला सतीश सरांना, त्याबद्दल मी त्यांचा आणि या सर्व राधे फाउंडेशनचा आभारी आहे. खूप म्हणजे एकदम जबरदस्त मोहीम होती. 2 दिवसामध्ये आपल्याला भरपूर ऐतिहासिक आणि एक काय म्हणतात रांगडं जीवन बघता आलं, पाहता आलं, जगता आलं. ही मोहीम आता आपली पावनखिंडी संपलेली आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की या पावनखिंडीपासून विशाळगड जो आहे, ज्याच्यावरून महाराजांनी एक इशारा दिला होता बाजीप्रभूंना की आपण गडावर पोचलेलो आहेत, ते जे अंतर आहे विशाळगड, ते साधारण 12 ते 15 किलोमीटर इतकं अंतर आहे इथून. आणि आता आपण पावनखिंडीवर आलेलं आहे. आपण दर्शन घेऊन बाहेर पडलं आहे. खूप सुंदर आणि खूप ऐतिहासिक जागा आहे. म्हणजे इथं आल्यावर एक मन भरून येतं, जास्त बोलता येत नाही, असं मन एकदम सुन्न होऊन जातं. इतक्या पवित्र भूमीत आपण सध्या आहोत. व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ पूर्ण आपण पाहिला असाल तर आपल्याला भरपूर माहिती मिळाली असेल. आपण कालपासून प्रवास करतोय, साधारण 45 ते 50 किलोमीटर इतकं ही अंतर आहे. आपण चाललेलं अंतर कमी जास्त होऊ शकतं कारण पाय वाट आहे संपूर्णपणे. आणि आता आपण चाललो बसकडे आणि इथून आपण सांगलीकडे प्रस्थान करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.